नमस्कार, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। काल मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, त्यामध्ये बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी जो गाव आहे त्या गावाच्या तिथे केज बीड या महामार्गावरती एक गावकरी नावाचं हॉटेल आहे आणि त्या गावकरी हॉटेलचा जो मालक आहे, चालक आहे विलास घुले, त्याची हत्या झालेली आहे, खून झालेला आहे आणि त्या खून प्रकरणामुळे बीड जिल्ह्यामध्ये एक वातावरण ढवळ निघालं आहे। दोन समाजामध्ये एक द्वेषाची भिंत उभी राहिली आहे अशी एक परिस्थिती आहे। केज पोलीस स्टेशन समोर आणि केज शहरामध्ये तालुक्याचं ठिकाण आहे, त्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विलास घुले, त्याचे कुटुंबीय आणि टाकळी गावचे ग्रामस्थ, जे की टाकळी त्याचं गाव आहे, त्या गावच्या ग्रामस्थांना शनिवारी संध्याकाळी त्याची हत्या झाली। रविवार, सोमवार आणि मंगळवार असं सलग 3 दिवस आंदोलन करण्याची वेळ आली। ठिय्या त्यांनी मांडलेला होता। त्यांची मागणी होती की बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र, त्यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचा या हत्येमध्ये, खुनामध्ये सहभाग आहे असा त्यांचा आरोप होता आणि त्या धर्तीवरती त्याचं नाव FIR मध्ये समाविष्ट करावं या धर्तीवरती त्यांची मागणी होती आणि ते आंदोलनाला बसले होते। काल संध्याकाळी जी केज पोलीस स्थानकामध्ये केज पोलिसांनी त्याचं पुरवणी जबाबामध्ये नाव नोंदवलेलं आहे। आता केजमध्ये नेमकं काय घडलं, ते पूर्ण प्रकरण काय आणि ही हत्या कशी झाली आणि ती FIR कॉपीमध्ये कोणती माहिती आहे, हे सर्व पुढील काही मिनिटात पाहूयात। नमस्कार, मी स्वानंद बिक्कड, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। आपण जर आता FIR कॉपी पाहिली तर त्यामध्ये जर बघितलं आपण तर रमेश नवनाथ घुले, जो की विलास घुलेचा भाऊ आहे, जो की टाकळी गावचा रहिवासी आहे, त्यांनी ही फिर्याद दिलेली आहे। त्याचं असं म्हणणं आहे की समक्ष त्यांनी FIR तोंडी देऊन मी फिर्याद देतो की त्याचे जे गाव आहे त्या टाकळी गावाच्या तिथे जर उपजीविका भागवतो, शेती करतो तो, आणि त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की काल म्हणजे 20 जूनला सायंकाळी 8:30च्या सुमारास तो त्याच्या घरी झोपलेला होता। मला माझे गावातील त्याचे चुलते उत्तम अच्युत घुले यांनी उठवलं आणि त्यांनी सांगितलं की कदमवाडी येथे काही लोकांनी तुझ्या भावाला चाकूनं खुपसलेला आहे, म्हणजे त्यांच्या विलासला, त्याच्या भावाला चाकूनं खुपसलेला आहे। आणि सायंकाळी 7:30 वाजता सुमारास त्यांचं जे गावकरी नावाचं हॉटेल आहे तिथे आकाश चाळक उमेश माने, नितीन घुले आणि त्यांचा जो आचार्य आहे हॉटेलमधला जो स्वयंपाक बनवतो राजेंद्र, त्याचं नाव आहे की गणेश राजेंद्र प्रकाश शुक्ला, असे बसलेले होते। त्यावेळी कदमवाडी फाटा येथून काही लोक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ, त्याचा गाडी क्रमांक आहे MH 44Z9542 या वाहनाने त्यांच्याकडे उमेश यांच्याजवळ आले आणि ते लोक बाबासाहेब कदम, त्यांचे भाऊ मंगेश कदम, बाबासाहेब कदम आणि त्यांचा सासरा रामेश्वर गायकवाड, जो की सोनीजवळ तालुका केज येथील रहिवासी आहे, हे सर्व त्यांचे नातेवाईक होते आणि ते सर्व तिथे आले। उमेश माने हा केजच्या दिशेने पळाला। त्याला वाचवण्यासाठी त्यांचा चुलत भाऊ म्हणजे नितीन घुले व त्याचा हॉटेल चालक मालक जो की ज्याचा खून झालेला आहे असा विलास घुले, हे सुद्धा त्याचे पाठीमागे पळाले। त्यांच्याकडे बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड आणि त्यांचे मेहुणे शुभम गायकवाड, भैयासाहेब गायकवाड, कदमवाडी येथील अजय उर्फ बंकट कदम, नवनाथ कदम, दीपक कदम, संतोष कदम हे सुद्धा त्यांच्या मागे धावले। आणि त्यावेळी रेणू बारच्या समोर बंद असलेले समर्थ बिअर बार याच्या समोर राष्ट्रीय महामार्गावर या सर्वांनी नितीन व विलास यांना अडवले आणि विलास याला म्हणाले की तू का मध्ये पडतोस, म्हणजे जो भांडण सोडवायला गेलेला आहे तो विलास, त्याच्या हॉटेलचे जे काही सोबतचे माणसं बसलेले होते 7:30च्या सुमारास, त्यांच्यासोबत तो तिथे केजच्या रेणू बार जवळ जे बार आहे तिथपर्यंत ते पळाले। ते सगळे नागरिक आले होते ज्यांची आत्ता मी नावं वाचून दाखवली आणि त्यांना ते असे म्हणाले की विलासला की तू का मध्ये पडतोस, असे म्हणून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। आणि त्याच वेळी बाबासाहेब कदम यांचा सासरा रामेश्वर गायकवाड, राहणार सोनीजवळ तालुका केज, सोबत आणलेला चाकू नितीन समोरच विलासच्या पोटात त्यांनी खुपसला आणि त्यानंतर जीव ठार मारण्याचा त्यांच्या उद्देशाने त्यांनी ते खुपसला असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे। यामुळे जर बघितलं आपण तर विलास यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना पाठीमागून सुद्धा त्यांना लागला आणि त्यानंतर जे विलास घुले आहे त्याला केजच्या रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी जखमी अवस्थेत होता, रक्त निघत असेल आणि त्यानंतर केजच्या दिशेने त्याला उपचारासाठी त्यांना हलवण्यात आलं। त्यानंतर केजमध्ये उपचाराच्या धर्तीवरती त्यांना नंतर पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे त्यांना घेऊन गेले आणि त्यावरती उपचार चालू असताना दुपारी 3च्या सुमारास त्याचं रविवारी निधन झालं। जर आपण बघितलं यामध्ये जर त्यांनी पूर्ण आरोपींची नावे आहेत बाबासाहेब कदम, मंगेश कदम, बाबासाहेब कदम यांचा सासरा रामेश्वर गायकवाड जो की सोनीजवळच आहे, बाबासाहेब यांचे मेहुणे शुभम रामभाऊ गायकवाड, भैयासाहेब गायकवाड आणि कदमवाडी येथील अजय उर्फ बंकट कदम आणि नवनाथ कदम, दीपक कदम आणि संतोष नरहरी कदम यांनी सर्वांनी मिळून बीड ते केज या राष्ट्रीय महामार्गावर रेणू बारच्या समोर बंद असलेलं समर्थ बिअर बारच्या समोर रोडवर
माझा भाऊ विलास नवनाथ घुले वय वर्ष 25 राहणारा टाकळी म्हणजे रमेश घुले यांचा भाऊ त्यांना मारहाण केल्याने रमेश गायकवाड यांच्या जवळील चाकूनं विलासच्या पोटात चाकू खुपसला, त्यामुळे त्यांचा गंभीर उपचारादरम्यान मृत्यू पावला। वरील लोकांनी आमच्या उमेश याचे वादामध्ये तुका पडतो आणि विलास याच्या पोटात चाकू खुपसून त्याचा खून केला असं यामध्ये नेमलेलं आहे आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे आणि वरील पूर्ण त्याची कायदेशीर कारवाई करावी असं यामध्ये नमूद आहे। ही झाली फिर्याद। ही कुणाची फिर्याद आहे? रमेश घुले यांची। रमेश घुले यांचा बंधू विलास घुले राहणार टाकळी तालुका केज याचा तिथे गावकरी नावाचं हॉटेल आहे, त्याचा या प्रकरणामध्ये खून झाला। भांडणामध्ये सोडवणूक करण्यास तो गेलेला होता। आता त्यानंतर जर काय घडलंय तर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये तो उपचार होता। उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आणि त्यानंतर जर पुढे बघितलं आपण रविवार, सोमवार आणि मंगळवार या टाकळी गावच्या ग्रामस्थांनी आणि जे घुले कुटुंबीय आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की या सर्व भांडणाचा सूत्रधार किंवा यामध्ये बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचा सहभाग आहे। त्या धर्तीवरती त्याचं नाव या एफ-आय-आर मध्ये समाविष्ट करावं अशी त्यांची मागणी होती। जोपर्यंत नाव सौरभ सोनवणेचं या प्रकरणामध्ये नोंदवलं जात नाही, त्याच्यावरती गुन्हा नोंदवला जात नाही, तोपर्यंत आम्ही विलास घुले जो की ज्याचा की खून झाला आहे त्याच्यावरती आम्ही अंत्यसंस्कार करणार नाहीत असा पवित्रा घेतला होता। त्यानंतर बघितलं आपण काल संध्याकाळी उशिरा सौरभ सोनवणे याचं पुरवणी जबाबामध्ये नाव घेण्यात आलं। पण हे कधी झालं? काल बीडचे माजी पालकमंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये पॉइंट टू इन्फॉर्मेशनमध्ये हा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर पंकजा मुंडे यांनी देखील यामध्ये प्रक्रिया दिली की विलास घुले याचा जो खून होतो, हत्या होते ही अत्यंत वेदनादायी आहे। त्यांच्या कुटुंबासाठी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली, त्यांच्या दुःखात सहभागी आहोत अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली। त्यानंतर बजरंग सोनवणे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली। बजरंग सोनवणे यांनी म्हटलं की माझ्या मुलाचे CDR तपासा, तो कुठे होता काय, अशा पद्धतीची त्यांनी प्रतिक्रिया दिली। त्यानंतर जर बघितलं संध्याकाळी पुरवणी जबाबामध्ये त्यांचं नाव आलं। एकूण तर बघितलं आपण बीडमध्ये काय झालं की मागच्या 1.5 वर्षापूर्वी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण घडलं, तेव्हा देखील सेम अशा पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झाली। त्यानंतर मनोज जरांगे आले केजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात, त्यांनी पूर्ण देशमुख परिवार असतील किंवा मसाजोगचे ग्रामस्थ असतील यांनी एक आंदोलन केलं। त्या आंदोलनाच्या धर्तीवरती गुन्हा नोंद करण्यासाठी त्यांनी केजमध्ये ठिय्या मांडला होता। सेम तशीच परिस्थिती ह्या मागच्या 2-3 दिवसामध्ये केजमध्ये जशास तशी पाहायला मिळाली। जर आपण बघितलं सौरभ सोनवणे याचं पुरवणी जबाबामध्ये नाव आलं असलं तरी पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की आम्ही त्याचा CDR तपासत आहोत, त्याचे लोकेशन तपासत आहोत, तसं जर आम्हाला आढळलं तर त्याच्यावर नक्की आम्ही गुन्हा नोंद करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। जर एकूण तर बीडची परिस्थिती बघितली कुठेतरी हे पूर्ण लक्ष्मण हाके देखील हे मागचे 3 दिवस तळ ठोकून होते केज पोलीस स्टेशनमध्ये, केज शहरामध्ये जे की ठिय्या मांडला होता ग्रामस्थांनी, टाकळी गावच्या नागरिकांनी, तिथे लक्ष्मण हाके देखील होते जे की OBC नेते म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं। एकूण तर 2 समाजामध्ये कुठेतरी वितुष्ट आले, त्या धर्तीवरती हे सर्व प्रकरण तापलेलं आहे। वंजारी समाज विरुद्ध मराठा समाज ह्या 2 समाजामध्ये एक द्वेषाची भिंत तयार झालेली आहे। विलास घुले प्रकरणानंतर कुठेतरी बजरंग सोनवणे यांचं नाव येतंय, जाणून बुजून आम्हाला बदनाम करण्याचा कट रचला जातोय असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची अशी प्रतिक्रिया आली की आम्ही जर दोषी असोल तर आमच्यावरती नक्की कारवाई करावी असं त्यांचं म्हणणं आहे। आता या प्रकरणामध्ये काय झालंय की मागच्या 2 वर्षापासून बीडमध्ये जर बघितलं आपण 2 समाजामध्ये एक द्वेषाची भिंत तयार झाली आहे, एक वितुष्ट आलेला आहे वंजारी समाज विरुद्ध मराठा समाज। मग सोशल मीडिया ओपन करा तुम्ही, त्यावरती ज्या पद्धतीच्या कॉमेंट्स असतील किंवा अनेक नेत्यांना, मग इकडे मनोज जरांगे पाटील असतील, इकडे धनंजय मुंडे असतील किंवा लक्ष्मण हाके असतील, एकमेकांच्या विषयी जे आरोपांची राळ उठवतात त्या धर्तीवरती जर आपण ग्राउंडवरती परिस्थिती बघितली तर ह्याचं खालीपर्यंत पूर्ण परिस्थिती उतरत गेलेली आहे। त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा अन्य नागरिक असतील त्यांच्यामध्ये पूर्ण याचे परिणाम पाहायला मिळतात। एकूण तर एक प्रकरण घडतं, विलास घुलेची खून होतो, त्यानंतर त्याचे कुटुंबीय त्यांना गुन्हा नोंद करण्यासाठी आंदोलन करावं लागतं। कुठेतरी मग त्यांनी यांचं नाव घेण्यासाठी आंदोलन करतात, सौरभ सोनवणेचं नाव यामध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांचा मागणी असते आणि कुठेतरी यंत्रणावरती दबाव येतो का, म्हणजे
एक खासदार आहेत बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्याकांडामध्ये त्यांचं पूर्ण पद्धतीने बघितलं असेल तर त्यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांना टार्गेट केलं होतं. त्याच धर्तीवरती आता कुठेतरी रिव्हेंज बदला म्हणून अशा पद्धतीचं इकडून पण मागणी होतीये, त्यांच्या मुलाला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय का, असं मराठा समाजाच्या वतीनं जे काही सोशल मीडियावरती अनेक पोस्ट दिसत आहेत त्यामधून हेच नमूद होत आहे. एकूण तर बघितलं आपण सौरभ सोनवणे याचा कुठे सहभाग आहे का, तो त्याचा आज सोशल मीडियावरती बाईट देखील आला आहे की मी येडेश्वरी कारखान्याच्या परिसरामध्येच होतो, की त्याच्या वडिलांचा कारखाना आहे, मी तिकडे होतो, त्याच्यामध्ये माझा कुठेही सहभाग नाही, अशी त्याची प्रतिक्रिया आली. आता बीड पोलीस त्यांचा तपास नक्की करतील, पण बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने एखादा खून होतो एका व्यक्तीचा, पोलीस तपास करतीलच, गुन्हा नोंदवतीलच, पण एखाद्या व्यक्तीला किंवा नेत्याला आणि समाजाला एकमेकांच्या विरोधात कटघऱ्यात उभं करायची ही काय नवीन पद्धत आली आहे. त्यामध्ये नेमकं पूर्ण जिल्ह्यातील जनता किंवा बातम्यांमध्ये जी काही माहिती येते त्यामध्ये पूर्ण बीड जिल्हा बदनाम होतोय आणि यामुळेच दोन समाजामध्ये द्वेषाची भिंत तयार होते. बाकी या सर्व प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. बाकी सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.